गाईज, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये। तर चला आमच्यासोबत नाशिक दर्शनासाठी। हा या व्हिडिओचा दुसरा पार्ट आहे। जर तुम्ही पहिला पार्ट बघितला नसेल तर त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। हा पार्ट बघण्या अगोदर पहिला पार्ट नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला हा पार्ट पण समजेल। तर चला आज आपण जात आहोत सोमेश्वरला। तर चला आमच्यासोबत सोमेश्वरसाठी। तर गाईज पोहोचलेलो आहे आपण सोमेश्वर या ठिकाणी। तर चला आपण जाऊया दर्शनासाठी आतमध्ये। तर मित्रांनो, आलेलो आहे आपण सोमेश्वर येथे। झालेलं आहे आपलं दर्शन। तर जेव्हा पण तुम्ही याल तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम, जसं आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, अगोदर तुम्हाला पार्किंगसाठी इथे थोडाफार खर्च करावा लागेल। ज्यावेळेस तुम्ही पार्किंगमधून एंटर कराल तेव्हा येथील निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दिसेलच। नंतर पार्किंगमधून आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही खाली याल तेव्हा तुमच्या उजव्या साईडला मंदिर राहील सोमेश्वर भगवानांचं। तर तुम्ही सर्वप्रथम तिथे दर्शन कराल। दर्शन नक्कीच करा, कारण की येथे 3 टाईम आरती होते। सकाळी 6 वाजता, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 3च्या जवळपास आरती ही होत असते। तर तुम्ही त्या आरतीचा लाभ नक्कीच घ्या। त्याच्यानंतर येथील झाडांचं आणि वातावरण हे फार अतिशय निसर्गरम्य आहे। तुम्हाला नक्कीच येथे येऊन मनाला शांती मिळेल। आणि तसेच हे गोदावरी नदीकाठी वसलेलं असल्यामुळे तुम्हाला येथे बोटिंग करण्याचा चान्ससुद्धा आहे। आणि बघू शकता, लहान मुले सुद्धा येथे भरपूर खेळायला येत असतात। या मंदिराची अशी मान्यता आहे की येथे शिवरात्रीमध्ये भरपूर गर्दी जमा होते। त्या श्रद्धाळू भरपूर मोठ्या संख्येने इथे येत राहतात। नाशिकमधील मुख्य तीर्थक्षेत्रांपैकी हे एक तीर्थक्षेत्र आहे। आणि कुंभमेळ्यामध्ये सुद्धा इथे भरपूर श्रद्धाळू दर्शनासाठी येत असतात। तुम्ही पण सुद्धा इथे या, तुम्हाला फार चांगले अनुभव मिळेल। आमचा एक अपकमिंग व्हिडिओ येणारच आहे कुंभमेळ्यावरती, तो पण तुम्ही नक्कीच बघा। आणि तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल। तर ते जे खाली एक लाल कलरचं बटन आहे त्याला नक्कीच प्रेस करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला टाकल्या क्षणीच मिळाले पाहिजेत। तर आमच्या व्हिडिओंना सबस्क्राईब करा। तिथे एक घंटासुद्धा आहे, तो घंटी नक्कीच वाजवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन आमच्या व्हिडिओचे पडत राहतील।
व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजेच सोमेश्वर येथील वॉटरफॉल. हा वॉटरफॉल बघण्यासाठी भरपूर पर्यटक येथे जमतात. तर चला आपण पण जाणार आहोत हा वॉटरफॉल बघायला. चला आमच्यासोबत. तर मित्रांनो, आपण जो वॉटरफॉल बघायला जातोय त्याच्यासाठी भरपूर पब्लिक इथे जमा होत राहते. इथे आता तरी कमी पब्लिक असेल, पण पावसाळ्यामध्ये भरपूर पब्लिक राहते. ही फक्त वॉटरफॉलमध्ये भिजण्यासाठी आलेली असते. तर चला आपण जात आहोत तिकडे. गाईज, हा होता आपला प्रवास नाशिक दर्शनाचा. तर सर्वात अगोदर आपण बघितलं नवशा गणपती. जर हा कोणी व्हिडिओचा सेकंड पार्ट बघत असाल तर पहिला पार्ट नक्कीच बघा. तर आपण नाशिक दर्शनाचा संपूर्ण जशा दोन्ही पार्ट कंप्लीट झालेले आहेत. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्कीच आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. आमचे व्ह्यूवर्स बघता बट सबस्क्राईब करत नाहीत, तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून आमच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर चला, धन्यवाद.